या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड येथील महालक्ष्मीनगर परिसरात 8 सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीच्या घटनेचा अखेर छडा लागला असून या प्रकरणातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक याला मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे. 8 सप्टेंबर रोजी प्राध्यापक नंदकिशोर स्मार्त आणि डॉक्टर राजन नाईक यांच्या बंद घराचे कडी कोयंडे उचकटून चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 1 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले होते. तसेच घरातील सीसीटीव्ही कॅमेरा आणि DVR ही काढून नेऊन ते नदीत फेकून दिल्याचं तपासात उघड झाले. याच दरम्यान 7 आणि 8 सप्टेंबर रोजी मुरगुड शहरात तब्बल 13 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. पोलीस रात्रीची गस्त घालत असताना लक्ष्मण नाईक संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. तपासादरम्यान त्याच्या अंगठ्याच्या ठशांवरून मुरगुडमधील चोरीच्या गुन्ह्यांशी त्याचा संबंध असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान या आरोपीचे इतर साथीदार फरार असून पोलीस त्यांचा तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सतीश वर्णे व संदीप ढेकळे पुढील तपास करत आहेत. TV नेक्स्ट साठी मुरगुडहून सर्जराव भाट.